सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि आज आपण स्वाध्याय आपला हा जो उपक्रम आहे त्या संदर्भात भेटतोय। एकूणच मुख्य परीक्षेमध्ये मग ती यूपीएससीची असो अथवा एमपीएससीची असो, मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लेखनाचं महत्त्व फार मोठं आहे आणि त्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे। उत्तर लेखनाबद्दल काही डाऊट्स, काही प्रश्न आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात आणि या स्वाध्याय उपक्रमांतर्गत आपण ह्या उत्तर लेखनावरती प्रभुत्व कसं मिळवू शकतो याविषयी देखील आपण चर्चा करूया। ठीक आहे, तेव्हा सुरुवात करूयात आपल्या या सेशनला। सर्वप्रथम ज्याने आपण सुरुवात करायची आहे ते म्हणजे एक सर्वात मोठा गैरसमज, सर्वात मोठा गैरसमज मेथ ज्याला तुम्ही म्हणू शकता, तो असतो तो म्हणजे आमच्या सर्व विद्यार्थी काय करतात तर एक नेहमीचं वाक्य आम्हाला सांगत असतात, ते म्हणजे सर अभ्यास होऊ दे की मग आम्ही लिहितो। काय असतं हे? अभ्यास होऊ दे मग आम्ही लिहितो, अभ्यास होऊ दे मग लिहितो असं म्हणणारे विद्यार्थी त्यांच्या संपूर्ण जर्नीमध्ये कधीच लिहित नाहीत। का? त्याचं कारण आहे आपला अभ्यास कधीच पूर्ण होत नाही। ज्याने 2-4 मेन्स दिलेले आहेत, 1-2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकाला जरी तुम्ही विचारलं तरी सुद्धा की परीक्षेच्या अगोदर जा, त्याच्याकडे मेन्सच्या अगोदर, प्रिलिमच्या अगोदर जा आणि त्याला विचारा, दादा तुझा अभ्यास झाला का? त्याचं उत्तर 100 आणि 100% एकच असेल, ते म्हणजे नाही रे, अजून थोडासा वेळ मिळायला पाहिजे होता। मित्रांनो, अभ्यास ही सातत्याने चालणारी प्रोसेस आहे। अभ्यास कधीच पूर्ण होत नसतो, पण म्हणून आपण उत्तर लिहायचंच नाही असं करणं म्हणजे स्वतःचं अपयश स्वतःच्या हाताने लिहिण्यासारखं आहे। उद्या जेव्हा तुम्ही यूपीएससी क्लिअर करून तुमच्या ट्रेनिंगला जाल, एमपीएससी क्लिअर करून तुमच्या ट्रेनिंगला जाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या त्या बॅचमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी दिसतील आणि तिथे काही विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नात यश मिळवलेलं असतं, काही विद्यार्थ्यांना मात्र 6-6, 7-7 अटेम्प्ट द्यावे लागलेले असतात। या दोघांमध्ये काय फरक आहे? पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणारा आणि 6व्या-7व्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणारा विद्यार्थी, याच्यामध्ये जे अनेक फरक असतील त्यातला सर्वात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे जो पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला ना मित्रांनो, त्याने पहिल्या दिवसापासून उत्तर लेखनाचं महत्त्व ओळखलेलं असतं। हा त्यातला महत्त्वाचा फरक आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि हे तुम्ही उद्या विचाराल हो, पण तुम्हाला मी आज सांगतोय, मागच्या 15 वर्षांपासून मी ज्या हजारो एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना घडवलं, त्यांच्यामध्ये जे यशस्वी झाले, त्यांच्यात जे अयशस्वी झाले, त्यांच्यामध्ये मी जेव्हा फरक पाहतो, तो फरक होता सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे उत्तर लेखनाचा। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून उत्तर लेखनावरती काम केलं ते लवकर यशस्वी झाले, ज्या विद्यार्थ्यांना हे फार उशिरा शहाणपण सुचलं ते फार उशिरा यशस्वी झाले किंवा मोस्ट ऑफ ते अयशस्वी झाले। कारण जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्यावरती सोशल प्रेशर वाढत जातात आणि मग आपल्याला पूर्ण एकाग्र होऊन आपल्या ह्या परीक्षेचा अभ्यास करणं शक्य होत नाही। आणि म्हणून मित्रांनो, ही जी सर्वात मोठी चूक विद्यार्थी करतात ती तुम्ही करू नका। पहिल्या दिवसापासून उत्तर लिहायला सुरुवात करा। फक्त उत्तर लिहू नका तर ते तपासून घ्या, फक्त तपासून घेऊ नका तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा, फक्त इम्प्रूव्हमेंट करू नका तर प्रभुत्व मिळवा। अशा 4 टप्प्यांमध्ये आपल्याला याचा विचार करता येतो आणि ह्याच संदर्भात आपल्याला पुढे जायचंय। उत्तर लेखन अतिशय थोडक्यात, अगदी थोडक्यात तुम्हाला मी याच्याबद्दल सांगतो की उत्तर लेखनाचा जो मुद्दा आहे बरं का, तो हे उत्तर लेखन का महत्वाचं आहे? उत्तर लेखन हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे? कारण आपली जी मुख्य परीक्षा आता आहे ती पूर्णपणे लिहिण्याची आहे आणि तुम्हा सर्वांना बहुतांशी ती लिहायची सवय राहिली नाहीये। लिहिणं फार अवघड नाहीये। लिहिणं हा असा एकमेव घटक आहे की ज्यामुळे आपण आणि इतर सर्व प्राणी यांच्यामध्ये भेद निर्माण होतो। बघा, मनुष्य प्राणी हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याला लिहिता येतं। लिहिता येणं म्हणजे काय हो? स्वतःचे विचार व्यक्त करता येणं। आणि स्वतःचे विचार व्यक्त करता येण्याच्या 2 पद्धती आहेत, एक म्हणजे बोलणं व्हर्बल आणि दुसरं म्हणजे लिहिणं नॉन व्हर्बल। आता जेव्हा की यूपीएससीने एमपीएससीने काय केलंय तर तुमच्या दोन्ही प्रकारच्या बाबींचं, कम्युनिकेशन स्किलचं, तुमच्या व्यक्त होण्याच्या बाबींचं मूल्यांकन करायचं ठरवलंय। कसं? तुम्ही जे बोलणार आहात, बोलून तुम्ही जे स्वतःला व्यक्त करणार आहात ते तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये करा। 275 मार्काचा इंटरव्ह्यू अतिशय महत्वाचा आहे।
मात्र तिथं पोहोचण्यासाठी अगोदर UPSC MPSC काय करेल तर तुमचं जे नॉन व्हर्बल म्हणजेच काय तुमचे विचार तिला लेखी स्वरूपात तपासायचे आहेत. आणि म्हणून काय होतंय ते लेखी स्वरूपाला अतिशय जास्त महत्व आहे. हो, तुम्ही आहात चांगले, तुमच्याकडे खूप चांगल्या क्षमता आहे, तुम्हाला खूप चांगलं परिवर्तन आणायचंय, लोकांची सेवा करायची आहे. अरे पण तुम्ही हे सगळं करणारे आणि सर्वात चांगले उमेदवार आहात हे तुम्हाला अगोदर सिद्ध तर करावं लागेल. आणि त्यासाठीच महत्वाचं काय आहे हे उत्तर लेखन. कारण तेच माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही पोहोचणार आहात तुमच्या त्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत आणि पुढे तुमच्या पदापर्यंत. मित्रांनो, तुम्ही आणि तुमचा परीक्षक जो तुमची उत्तर तपासणार आहे, तुम्ही आणि तुमचा परीक्षक या दोघांच्या मध्ये काय आहे तर ती म्हणजे तुमची उत्तरपत्रिका. ही जी उत्तरपत्रिका आहे हाच तुमचा खऱ्या अर्थाने काय आहे आरसा आहे. मग याच उत्तरपत्रिकेवरून तुम्ही हसतमुख आत्मविश्वासी आहात हे सिद्ध होईल, किंवा तुम्ही याच उत्तरपत्रिकेतून अतिशय आत्मविश्वास नसलेले उगीच काहीतरी प्रयत्न करणारे विद्यार्थी आहात हे सुद्धा दिसेल. म्हणून तुमची उत्तरपत्रिका हीच तुमच्या खऱ्या अर्थाने आरसा आहे, तुमचा चेहरा आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचं ते प्रतिबिंब आहे जे परीक्षकाला दिसणार आहे. आणि म्हणून जर तुम्ही सगळ्यात जास्त काम कशावर करणं गरजेचं आहे तर ते म्हणजे तुमच्या उत्तर लेखनावरती काम करणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये जो तुमचा वेळ असतो, आपला जो दिवसभरामध्ये वेळ आहे मित्रांनो, त्याचा जर विचार केला तर तुम्ही समजा दिवसभरामध्ये किती तास अभ्यास करताय, एक 8 तास अभ्यास करताय पूर्ण वेळ जे विद्यार्थी अभ्यास करतायत ते, किंवा अगदी जे अभ्यास जॉब करून वगैरे करतायत ते 4 तास समजा आपण पकडलं, तर जे 8 तास करतायत किंवा 4 तास करतायत. मित्रांनो, ह्याचा जो रेशो आहे ना तो रेशो कसा ठरवायचा तर तो म्हणजे 70% वेळ हा आपण आपल्या वाचन आकलन याच्यासाठी दिला पाहिजे. किती? 70% वेळ हा आपल्या वाचन आणि आकलनासाठी द्यायचा आहे. समजून घेणं, वाचणं, लक्षात घेणं, माहिती करून घेणं, ज्ञान मिळवणं यासाठी तुम्ही हा 70% वेळ वापरा. पण 30% वेळ हा कंपल्सरी लिहिण्यासाठी द्या. कंपल्सरी लिहिणे याच्यासाठी द्या. यामध्ये तुम्ही 2 बाबी करा. क्रमांक 1 तो म्हणजे तुमच्या नोट्स काढणं आणि दुसरं म्हणजे तुमची प्रश्न उत्तर. बरं का, अशा 2 प्रकारे तुम्ही हा वेळ दिला पाहिजे. 30% वेळ हा तुमचा लिखाणात गेला पाहिजे. 15% वेळ ते किंवा 10% वेळ तुम्ही त्यामध्ये व्हॅरी करा, तर 15% किंवा 20% वेळ तुम्ही नोट्स काढण्यासाठी दिला, ते सुद्धा लिहिणंच आहे. आणि 10% 15% वेळ तुम्ही प्रश्न उत्तरासाठी दिला. पण विद्यार्थी काय करतात, ह्या अतिशय क्रिटिकल किती वेळ द्यायचा आहे, हार्डली 30% वेळ द्यायचा आहे, याला विसरतात. आणि याला विसरून सगळ्यात जास्त वेळ आणि अगदी तुमचे जे काही वर्ष विद्यार्थी फक्त वाचन आकलन पाठांतर समजून घेणं याच्यावरतीच घालवतात. पण जे कौशल्य खऱ्या अर्थाने विकसित व्हायला पाहिजे ते आहे लिहिणं. मित्रांनो, बरेच विद्यार्थी तुम्हाला असे सापडतील की ज्यांचं वाचन कमी असेल, ज्यांनी कमी पुस्तकं वाचले असतील, पण त्यांनी लिहिण्याच्या कौशल्यावरती मात केली, प्रभुत्व मिळवलं आणि ते लवकर यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे याच्यावरती 70-30चा हा पॅटर्न नेहमी लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये आपल्याला 70% वाचन करायचं आहे आणि 30% आपल्याला लिहायचं आहे. लिहायचं काय हे पण मी तुम्हाला सांगितलंय. याचा आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे उत्तर लेखनाची जी सुरुवात करणार आहात, तर उत्तर लेखनाची सुरुवात करत असताना बघा, एक मुद्दा मगाशी सांगितला मी, मुलं काय म्हणतात की सर आमच्याकडे कॉन्टेंट नाहीये, अभ्यास नाहीये, तर मी सुरुवात कशी करू. मित्रांनो, उत्तर लेखनाची सुरुवात ही कशाने करा तर ती म्हणजे तुमच्या ओपन बुक मेथडने करा. काही हरकत नाहीये. ओपन बुक मेथड म्हणजे काय, एमपीएससी किंवा युपीएससी प्रश्न तुम्हाला जे आता विचारले जाणार आहेत हे काही असे नाही आहेत की प्रश्न वाचला आणि लगेच मला कुठे पॅसेजमध्ये अरे इथे 2 ओळी आहेत त्याचं उत्तर लगेच लिहा, असं नाहीये. ते आपल्याला विचारपूर्वकच उत्तर लिहावी लागतात. त्यामुळे काही फरक पडत नाहीये जर तुम्ही सुरुवातीला ओपन बुक मेथड वापरली तर काहीही फरक पडत नाही. कारण ओपन बुक मेथड वापरून सुद्धा विद्यार्थ्यांना प्रश्नाची गरज कळत नाही, उत्तरामध्ये फ्लो आणता येत नाही, उत्तराची सुरुवात करता येत नाही, उत्तराचा शेवट कसा करायचा कळत नाही, उत्तरामध्ये कीवर्ड्स येत नाहीत, उत्तरामध्ये त्या प्रश्नाची मुख्य गरज काय ती समजत नाहीये, प्रेझेंटेशन जमत नाहीये. आणि असे कितीतरी मुद्दे आहेत की जे विद्यार्थ्यांना जमत नाहीत उत्तर बघून लिहून सुद्धा.
मित्रांनो, आपल्याला त्याच्यावरती काम करायचंय. सुरुवातीला आपल्याला हे सगळे जे टेक्निकल मुद्दे आहेत ना, हे दूर करायचे आहेत. मग तुम्ही बघून लिहा ना, काही फरक पडत नाही. एकदा का बघून लिहिलं तुम्ही, एकदा तुमच्या नोट्स रेडी, एकदा तुम्ही बघून लिहिलं, एकदा वाचन झालंय, बस आता पुढच्या टप्प्याकडे वळू शकता. ते म्हणजे काय, जे नोट्स आहेत त्या रिवाइज करा आणि रिवाइज करून तुम्ही पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे क्लोज बुक मेथड. या क्लोज बुक मेथडकडे वळा. म्हणजे काय, आता पुस्तकं बघू नका, आता नोट्स बघू नका, प्रश्न वाचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. पण जेव्हा की मी जर असा विचार केला ना की नाही, मला न बघताच लिहिता आलं पाहिजे, डायरेक्ट मी बघून नाही लिहिणार, तर मित्रा ते जमणंच फार कठीण आहे. किंवा तो काळ कधी येईल हेच माहित नाहीये. आला तरी तो 1 ते 2 वर्षानंतर कदाचित येऊ शकेल आणि तोपर्यंत परिस्थिती फार वेगाने बदलते हो. आपल्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारे, आणि कसं होतं, लिहिणं हे सुद्धा कौशल्य आहे आणि कोणतंही कौशल्य विकसित व्हायला वेळ लागतो. त्याला सातत्यपूर्ण प्रक्रिया आपल्याला पार पाडावी लागते. मग डे 1 पासून म्हणून लिहिणं फार महत्वाचं आहे. जेव्हा माझं सेशन तुम्ही अटेंड करताय ना, तेव्हा तुम्ही समोर आहात, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तुमच्यामध्ये 2 कॅटेगरी मी सांगू शकतो. ते म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण आहेत ते नुसते आपलं असं करून बसलेले आहेत ऐकत की काय सांगते मास्तर ते. पण तुमच्यापैकी असेही काही विद्यार्थी असतील की ज्यांचा लक्ष, कान माझ्याकडे आहेत, पण त्यांचा पेन मात्र हाताखाली चालू आहे. नाही, हे जे सांगतायत ते मुद्दे मी लिहून घेतो, हे लिहून घेतो. आणि तुमच्यात मध्ये सांगू तुम्हाला मी, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या कॅटेगरीमध्येच जावं लागेल. ते म्हणजे लेक्चर करा, एखादा न्यूजपेपर वाचा, किंवा एखाद्या बातम्या बघा, किंवा एखादी चर्चा ऐका, किंवा तुम्ही वाचन करा, व्हॉट एव्हर. तुमचा हात सतत चालला पाहिजे. लिहिणं एवढं महत्वाचं आहे. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की ते म्हणजे, जर आपल्याला क्रिकेटर व्हायचं असेल तर अर्ध्या दिवसापेक्षा जास्त वेळ दररोजचा तुझा कुठे गेला पाहिजे, ग्राउंडवर गेला पाहिजे. ना की पुस्तकं वाचत बसण्यात, नाही बॉल कसा पकडला पाहिजे, ना की ते युट्यूबवरती मॅचेस बघण्यात. नाही रे बाबा, तुझा स्वतःचा वेळ गेला पाहिजे ग्राउंडवरती. जर तुला स्विमर व्हायचंय ना, तुला जलतरणपटू व्हायचंय ना, तुझा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस हा पाण्यात गेला पाहिजे. तुला गायक व्हायचंय ना, तर तुझा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तुझा रियाज करण्यामध्ये गेला पाहिजे. मित्रांनो, ते प्रत्यक्ष आहे, ती प्रत्यक्ष कृती आहे. ती केली तरच ती अवगत होते, अन्यथा होत नाही. म्हणून ओपन बुक टू क्लोज बुक कडे जा आणि निश्चितपणे आपला अभ्यास त्या ठिकाणी तयार करा. आपल्यात प्रभुत्व मिळवा. आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे याच्यामध्येच, तो म्हणजे हे करत असताना आपलं एक निश्चित नियोजन असलं पाहिजे. बरं का, नियोजन असलं पाहिजे. काय होतं, आन्सर रायटिंग किंवा एकूणच एमपीएससी किंवा युपीएससीच्या प्रिपरेशनची जी काही प्रोसेस आहे ती फार लेंदी आहे. आणि त्याच वेळेस आपला मुख्य परीक्षेचा आपण जर सिलेबस लक्षात घेतला तर आपल्या मुख्य परीक्षा सिलेबसमध्ये बरेचसे विषय आहेत. छोटे मोठे सगळे पकडून 13 विषय आहेत. 13 विषय आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वप्न हे असतं की मला पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचंय. मग जर तुम्ही समजा 2026 अटेम्प्ट देणार असाल, आता शेड्यूल आलेलं आहे, युपीएससी शेड्यूल आहे, एमपीएससी शेड्यूल आहे, दोघांच्याही पूर्वपरीक्षा मे महिन्यात होणार आहेत. मग आपल्याकडे मेन्ससाठी फार कमी वेळ आहे. हार्डली आपण 4 ते 5 महिने देऊ शकतो. मग या 4 ते 5 महिन्यामध्ये मी माझ्या ह्या सगळ्या विषयांचं उत्तरलेखन कसं करू, त्यासाठी आपल्याला शेड्यूल करावं लागेल, आपल्याला तयार करावं लागेल. जे विद्यार्थी 2027चा अटेम्प्ट देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी हे सांगेन की मित्रा, आपल्याला जर 13 विषय आहेत ना, तर यातले असे महत्वाचे विषय आहेत की ज्यांना 2-2 महिने लागतात. जर सगळा अभ्यास पूर्ण करायचा झाला तर 2-2 महिने लागतात. तर तरी सुद्धा तुला 13 गुणिले किमान 13 महिने आणि 4 विषय असे आहेत त्यांना 2-2 महिने, तर त्याच्यामध्ये आणखी 4 ऍड कर, 17 महिने लागतात. 27 असू दे नाहीतर 26 असू दे, आपल्याला वेळ कधीच पुरत नाही. युपीएससी आणि एमपीएससी मध्ये एक वैश्विक शाश्वत सत्य नेहमी लक्षात ठेवा, इथे वेळ कधीच पुरत नाही. उपलब्ध वेळेमध्येच आपल्याला व्यवस्थापन करून यश मिळवावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि तोच मुद्दा इथे मला सांगायचा आहे की नियोजन आपलं असलं पाहिजे. आणि हे नियोजन कसं असलं पाहिजे, वर्षभराचं, हे वर्षभराचं असलं पाहिजे. त्याचबरोबर हे महिन्यांचं असलं पाहिजे. त्याचबरोबर हे आठवड्यांचं असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे दिवसांचं असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे तासांचं सुद्धा असलं पाहिजे. अशा पद्धतीने लिहिताना मात्र मी काय केलं, उलट लिहिलं, कारण आपलं प्लॅनिंग हे नेहमी रिव्हर्स असायला पाहिजे, ना की ते सुलट. का? कारण मित्रांनो काय होतं, एक पार्किन्सन्स लॉ म्हणून एक लॉ आहे, जगविख्यात व्यवस्थापनातला लॉ आहे. त्या पार्किन्सन्स लॉ नुसार काय म्हणतात ते,
जर समजा तुम्हाला एखादं काम करण्यासाठी 12 तास दिले तर तुम्ही ते काम 12 तासातच करता. पण जर त्याच वेळेस तुम्हाला ते काम करण्यासाठी 6 तास दिले तर तुम्ही तेच काम 6 तासातच करता. हे लक्षात घ्या. त्यामुळे होतं काय की अगोदर आपल्याकडे वेळ किती आहे हे ठरवायचं, बघायचं. नुसतं म्हणायचं नाही मला पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास व्हायचं. अरे पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास होण्यासाठी माझ्याकडे वेळ किती आहे, अगोदर त्याचं रिव्हर्स प्लॅनिंग करा. मग या नियमानुसार एकदा का तुम्हाला तुमचा वेळ कळला की किती महिने आहेत माझ्याकडे, मग मला किती काम आहे, तर मला एवढे विषय आहेत, महिने किती आहेत, एवढे महिने आहेत, आता हे कसं मॅनेज करायचं बघा. मग आता पुढचं उत्तर आपल्याला सोल्युशन शोधता येतं. सो रिव्हर्स प्लॅनिंगने मग काय करा, तुम्ही शेड्यूल तयार करा. तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, तर त्यासाठी एक चेकलिस्ट तयार पाहिजे. म्हणजेच काय की नाही मला फक्त इतिहास संपवायचा, इतिहास नाही संपवायचा, मला इतिहासामध्ये पुन्हा प्राचीन, मध्ययुगीन, त्याच्यात पुन्हा कला व संस्कृती, पुढे आधुनिक, पुढे आपला जो स्वातंत्र्य नंतरचा जो कालखंड आहे तो, आणि त्यानंतर मग जगाचा कालखंड आहे. मग हे सगळं घेतलं, मग हे एवढ्यावरती थांबून नाही चालणार. परत याला काय करा, मायन्यूट लेवलला घेऊन जा, ज्यामध्ये तुम्ही काय करा की कला व संस्कृती, मग त्यामध्ये काय स्थापत्य कला आहे, त्याच्यामध्ये काय आहे साहित्य आहे, त्याच्यामध्ये काय आहे ललित कला आहे, असं त्याच्यामध्ये परत ग्रॅन्युअल करा. त्याला परत तुम्ही काय करा सूक्ष्म स्तरावरती न्या आणि त्यानुसार आपली चेकलिस्ट तयार करा. आणि चेकलिस्ट तयार करून मग ठरवा. बघा तुम्हाला कळेल की अरे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास करत असताना मला एकूण हे 24 टॉपिक आले. ठीक आहे 24 टॉपिक मध्ये परत मी काय ओव्हरलॅपिंग सापडलं, ठीक आहे कमी झाले, 18 टॉपिक आले. 18 टॉपिक मध्ये परत मला मायक्रो टॉपिक करायचे. म्हणजे कसं, गांधीजी नुसतं चालणार नाही गांधी युग लिहून. गांधी युगामध्ये मला काय करावं लागेल, पहिलं ते म्हणजे असहकार आंदोलन, त्यानंतर दुसरं सविनय कायदेभंग, तिसरं भारत छोडो मुवमेंट, नाही का, हे 3 आले. चौथा मुद्दा करावा लागेल त्यांची जी रणनीती होती ती रणनीती, त्याचं मूल्यमापन, असे 4 परत मुद्दे आले. मग हे जेव्हा मी मुद्दे काढेन तेव्हा मला असं सापडलं की अरे 18 टॉपिक हे परत आता विभागले गेलेत आणि जवळपास एक 45 टॉपिक पर्यंत आले. म्हणजे 45 टॉपिक समजा माझ्याकडे आले. माझ्याकडे दिवस किती आहेत, मी दिवस किती देऊ शकतो आधुनिक भारताला, तर हार्डली मी तिथे 15 दिवस देऊ शकतो. अच्छा, म्हणजे 15 दिवस आहेत, 45 टॉपिक आहेत, तर मला एका दिवसामध्ये 3 टॉपिक आले. ऍव्हरेज मला एका दिवसामध्ये 3 टॉपिक आले. म्हणजे आज मला 3 टॉपिक करायचेच आहेत, ही आली चेकलिस्ट. झोपण्याच्या अगोदर आपल्याला कळतं अरे 3 टॉपिक करायचे होते पण 2च झाले, म्हणजे 1 पेंडिंग पडला, आता उद्या मला 4 करावे लागतील. कळलं का तुम्हाला, लगेच तुम्हाला अभ्यास कळतो, काय राहिलंय, काय झालंय, काय करायचंय. चेकलिस्ट तयार करा आणि या पद्धतीने पुढे जा. मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये हे काम करत असताना आपल्याला सातत्याने आणखी एका व्यक्तीची किंवा एका घटकाची गरज असते. ते म्हणजे आपण हे सगळं करू, मी चेकलिस्ट तयार करेन, मी शेड्यूल तयार करेन, मी लिहायला लागेन, मी लिहीन सुद्धा, पण मी जे करतोय ते योग्य आहे का, मी जे लिहितोय ते योग्य पद्धतीने लिहितोय का, त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे का, तर ती कशी करता येईल, कोणती सोर्सेस वापरावेत, कोणत्या प्रकारे मी अभ्यास सुरू केला पाहिजे, मी अगोदर गांधीयुगच घेतलं पाहिजे का, की अगोदर मी सगळं ते मवाळ आणि जहालांचा विचार केला, काय काय नक्की हे कसं. आणि यासाठी म्हणून आपल्याला काय पाहिजे, या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्यासाठी आपल्या सोबत नेहमी आपला एक फिलॉसॉफर असला पाहिजे, आपला एक गाईड असला पाहिजे, आपला एक फ्रेंड असला पाहिजे आणि आपला एक मेंटर असला पाहिजे. मित्रांनो, या पद्धतीने इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, तशा पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक फिलॉसॉफर, एक गाईड आणि एक फ्रेंड असला पाहिजे, जो सतत त्याला नक्की तसं बरोबर चाललंय का नाही, त्याची दिशा योग्य आहे का नाही, त्याचा वेग बरोबर आहे का नाही, आणखी इम्प्रूव्हमेंट करायची कशी गरज आहे, त्याला काय करायचं करता येईल की जेणेकरून तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेल, हे सगळं सांगणारा हा जो कोणी असेल तो म्हणजे फिलॉसॉफर, गाईड आणि फ्रेंड, तो तुमच्या सोबत असला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो मेंटॉर. हा मेंटॉर तुमच्या सोबत असला पाहिजे, जो तुमचं उत्तर तुम्हाला चेक करून देईल, जो तुम्हाला तुमच्या अभ्यासाची रणनीती ठरवून देईल, जो तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर बनेल. काय होतं, कॉलेज पर्यंत, खरं तर कॉलेजच्याही अगोदरच 12वी पर्यंतच खरं तर आई वडील विचारत राहतात की अरे अभ्यास केला का, अभ्यास केला का नाही, करतोयस का, आज काय केलं, उद्या काय केलं. एकदा का तुमची 12वी झाली, तुम्ही ग्रॅज्युएशनला आलात की मग आई वडील तुम्हाला विचारायचं बंद करतात. नाही, आपल्याकडे ते फार पूर्वीपासून चालत आलेलं असं आहे की जेव्हा का मुलगा हे किंवा मुलगी आई वडिलांची चपला घालायच्या साईजला आले, ठीक आहे,
तेव्हा समजून जायचं की आता तुम्ही काय करा, तुम्ही त्याच्याशी मित्रत्वाचं नातं ठेवा, तुम्ही आता त्याला स्वातंत्र्य द्या. त्यामुळे आई वडील काय करतात हो, ग्रॅज्युएशनच्या पुढे फार लक्ष देत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं, अचानकच बंधनातून सुटलेला हा तरुण किंवा तरुणी आता त्याला अकाउंटेबिलिटीच राहत नाहीये. मी काय करतोय, किती करतोय, कशा पद्धतीने करतोय, हे काही त्याकडे राहतच नाही ना. विचारणारा कोण आहे, आणि तो विचारणारा असला पाहिजे. कोणतरी आपलं विचारणारा आहे ही भावना सुद्धा तुमच्या मनात असली पाहिजे. ती अकाउंटेबिलिटी पार्टनी, ते अकाउंटेबिलिटी पार्टनर असला पाहिजे. तो असतो तुमचा मेंटॉर, तो असायला पाहिजे. अरे नाही, सरांनी मला सांगितलंय ना, हे चॅप्टर आज करायचे, हे चॅप्टर उद्या करायचे, एवढ्या दिवसात एवढं संपवायचंय. माझ्यावर ते नैतिक बंधन येतं, बर्डन राहतं. आणि शिवाय मला बरंही वाटतं की चला, मला एवढं सांगितलं, मी एवढं केलं, चला माझा आत्मविश्वास वाढला, उंचावला. म्हणजेच काय, मी जबाबदारीने ते करतो सुद्धा, माझा आत्मविश्वास उंचावतो सुद्धा, आणि माझी अकाउंटेबिलिटी सुद्धा क्रिएट झाल्यामुळे मला अगदी आत्मविश्वासाने ह्या परीक्षेमध्ये पुढे 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 जाता येतं. सो तो मेंटॉर पाहिजे. हा मेंटर सतत तुमच्या सोबत पाहिजे, ना तुमच्या पुढे ना तुमच्या मागे. तो तुमच्या सतत सोबत असला पाहिजे. आणि मित्रांनो, जर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर डेफिनेटली आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या प्रयत्नात यश मिळवायला काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाहीये. आणि म्हणूनच आपला हा जो स्वाध्याय उपक्रम आहे तो सगळा याच धर्तीवरती आपण तयार केलेला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते मेंटॉरिंगचं. आपलं जे मेंटॉरिंग आहे ते 3 लेअर आहे. 3 लेअर मेंटॉरिंग असतं. म्हणजे मी सांगितलं त्या पद्धतीने, एक पहिला लेअरचा मेंटॉर जो असतो तो कोण आहे, तर तो तुमच्या सोबतच असतो नेहमी. जो तुमचं स्वॉट अनालिसिस करतो, जो अमॅक्स नावाची एक पद्धत आहे, मी पुढे सांगेन तुम्हाला. त्या पद्धतीने पहिल्यांदा आम्ही काय करतो, त्याचं अनालिसिस करतो. बघा, कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लावतो, लॅबोरेटरी टेस्ट करायला लावतो. तो समजून घेतो की जे काही तुम्हाला त्रास होतोय तो विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे आहे का, लोहाच्या कमतरतेमुळे आहे, ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का, ते व्हायरल इन्फेक्शन आहे, काय आहे नक्की, हे जोपर्यंत तो लॅबोरेटरी टेस्ट करणार नाही तोपर्यंत त्याला समजणार नाही. अगदी त्याच पद्धतीने आम्ही पहिल्यांदा, आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतो, आल्यानंतर बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे गप्पा मारतात. नाही सर, मी हे 6 वेळेस पुस्तक वाचलंय, ते 4 वेळेस वाचलंय. पण जेव्हा त्यांना आम्ही काही टेस्ट घेतो, जेव्हा त्यांना आम्ही काही टेस्ट करायला लावतो, तेव्हा त्यांनाही कळतं आणि आम्हालाही कळतं की दूध का दूध आणि पाणी का पाणी किती आहे. आणि त्याच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यापुढे आम्हाला त्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करताच येत नाही. आणि मग हे सगळं जे करतो तो तुमचा पहिला मेंटॉर असतो. जो सेकंड मेंटॉर आहे तो तुमच्या सोशल हेल्थ वेल बिईंग साठी काम करतो. कारण लक्षात घ्या, आपली युपीएससीची ही जी परीक्षा आहे किंवा एमपीएससीची परीक्षा ही एका महिन्यात संपणारी आहे का? त्याला किमान 1 वर्ष, काही विद्यार्थ्यांना 2 अटेम्प्ट द्यावे लागतात, 2 वर्ष, 3 वर्ष चालणारी प्रक्रिया आहे. आणि याच्यामध्ये आपलं आरोग्य आणि आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे उत्तम असणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय यश नाही मिळत. हे दुर्लक्षित करणारे विद्यार्थी कधीच यशस्वी होत नाहीत. आणि मग आमचा दुसरा मेंटॉर हा त्याच्यावरती काम करतो. आणि मग येतो तिसरा मेंटॉर, तो म्हणजे तुमच्या सब्जेक्ट एक्सपर्ट असतात. आपले सगळे विषयाचे जे सगळे सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत हे सगळे युपीएससीचे इंटरव्ह्यू देणारे, त्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत किंवा त्याचा अभ्यास करणारे हे सगळे शिक्षक आहेत, ज्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे, ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. आणि त्यातून मग हे विद्यार्थी तावून सुलाखून पुढे जातात. असे 3 लेअरचे हे मेंटॉरिंग आहे. आणि ह्या 3 लेअर मेंटॉरिंग मध्ये आम्ही पहिल्यांदा विद्यार्थ्याला सगळी क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी त्याला अवेलेबल करून देतो. आणि मग त्याचं वर्षभर 1 to 1 पर्सनल मेंटॉरिंग होतं. आपला हा सगळा उपक्रम जो आहे उत्तर लेखनाच्या माध्यमातून तुमचा अभ्यास हे संपूर्णपणे 1 to 1 चालतं. म्हणजे इथे 1 to many असं नाहीये का, कारण 1 size fit for all असं कधीच नसतं. हे 1 to 1 आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक विषयाचा तो शिक्षक यांचे 1 to 1 इव्हॅल्युएशन, 1 to 1 मीटिंग, 1 to 1 चर्चा, सगळं काही. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला संकोच बाळगायची गरज राहत नाही. त्याला असं कधी वाटत नाही रे कोणतरी हसेल, कोणतरी बघतंय, नाही. अतिशय आत्मविश्वासाने तो पुढे जात राहतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही स्वॉट अनालिसिसचीच पण एक वेगळ्या पद्धतीने जी आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गरजेची अशी एक पद्धती विकसित केली आहे. ती म्हणजे मेथोडॉलॉजी फॉर असेसमेंट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड अँड स्वॉट. म्हणजे काय होतं की जर आपण प्रशासकीय अधिकारी आपल्याला बनायचंय ना, तर माझ्याकडे ते गुण आहेत का, आणि जर नसतील तर ते विकसित करण्यासाठी काय करता येईल, हे मला डे 1 ला कळलं ना की मला पुढचं वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष त्याच्यावरती काम करता येतं. परीक्षा देणार, मग युपीएससी किंवा एमपीएससी तुम्हाला सांगणार की अरे नाही तुझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. अहो त्याच्यानंतर वेळ निघून गेली ना, आपली 2 वर्ष निघून गेले. ते जर आपल्याला डे 1 ला कळलं तर
म्हणून तुमचं आम्ही काय करतो, पहिल्यांदा या अमॅक्स या पद्धतीवर आधारित तुमचं मूल्यमापन करतो आणि त्यानुसार आपली रिव्हर्स प्लॅनिंग, व्यूहरचना, स्ट्रॅटेजी वैयक्तिक स्वरूपामध्ये सूक्ष्म असं नियोजन तुमचं केलं जातं आणि मग पुढे तुम्हाला आम्ही घेऊन जातो या स्वरूपामध्ये. त्यानंतर मूल्यांकन. एकदा तुमचं फर्स्ट लेअर मेंटॉरिंग झालं, एकदा तुमचा शेड्यूल वाईज अतिशय मायक्रो लेवलला तुमचं प्लॅनिंग झालं, तुम्हाला डे वाईज, तुम्हाला मंथली, वीकली सगळे टार्गेट्स त्या ठिकाणी कळले की अरे हा मला काय काय करायचंय, मला पुढच्या मेन्स मला कधी द्यायची आहे, प्रिलिम कधी द्यायची आहे आणि मला इंटरव्ह्यू कधी पोहोचायचं आहे, मला त्या काळात किती वेळ माझ्याकडे आहे, मग मी प्रत्येक विषयाला किती वेळ देऊ शकतोय, वेळ कमी पडत असेल तर मग प्रायोरिटायझेशन कसं करायचं, हे सगळं तुमचं फर्स्ट लेअर अमॅक्स या पद्धतीने जे मूल्यांकन होतं त्यात केलं जातं. एकदा ते झालं की मग तुमचं काय होतं, सेकंड लेअर मेंटॉरिंग, ज्यात तुम्हाला आरोग्य आणि शारीरिक आणि तुमचं मानसिक आरोग्य त्याचाही विचार होतो आणि मग तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट मेंटॉरकडे पाठवलं जातं. आता हा जो सब्जेक्ट मेंटॉर आहे, मग त्या एका सब्जेक्टचा एक शिक्षक तो तुमचं सगळं त्या ठिकाणी विश्लेषण आणि सगळ्या बाबी करतो, मी त्याकडे येतोच. पण हे वर्षभराची जी प्रोसेस आहे ना, त्या वर्षभराच्या प्रोसेसमध्ये तुमचा मूल्यांकन, तुमचं सतत मूल्यांकन करणं, तुम्हाला फीडबॅक देणं, तुमच्यात इम्प्रूव्हमेंट करणं, याच्यावर आमचा भर असतो. हा संपूर्ण प्रोग्राम जो आहे ना, तो मूल्यांकन करणं वेगवेगळ्या प्रकारे आणि त्यातून तुम्हाला पुढे घेऊन जाणं याच्यावरती भर देणारा आहे. ज्यामुळे काय होतं, अभ्यासक्रमामध्ये आम्ही सगळे घटक, त्या घटकांचं उपघटक आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न दिले जातात. 2000 पेक्षा जास्त तुम्हाला मॉडेल क्वेश्चन्स प्लस PYQ क्वेश्चन्स याच्यावरती आम्ही तुमचं हे पूर्ण तपासणी करून घेत असतो आणि ही पूर्ण तपासणी करून घेऊन सातत्याने चालणारी प्रक्रिया बरं का. डेली बेसिसवर तुम्ही आन्सर रायटिंग करताय, वीकली बेसिसवर तुम्हाला मीटिंग मिळत आहेत, तुम्ही पर्सनली त्या ठिकाणी शिक्षकांसोबत बसून तुमच्या उत्तरावर चर्चा करताय आणि मग पुढे जाताय. मग आता आणखी काय हवंय हे याच्यामध्ये केलं जातं, हे याच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि म्हणून मित्रांनो काय होतं बघा की यामध्ये जसं तुम्हाला मी एक त्यातलं उदाहरण दाखवतो. आपली जी चेकलिस्ट आहे, म्हणजे चेकलिस्ट मध्ये बघा आता एक निबंधाचं जर तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगितलं तर निबंधामध्ये आपली आता ही जी चेकलिस्ट आहे, या चेकलिस्टमध्ये निबंधाचा विचार कराल तर निबंधामध्ये तुम्हाला तब्बल 25 वेगवेगळ्या प्रकारे तुमचं निबंधाची आपण तयारी करून घेतो. 25 त्याचे टप्पे आहेत, 25 टप्पे. प्रत्येक रविवारी तुमच्याकडून निबंधाची ही तयारी करून घेतली जाते प्रत्येक रविवारी. आणि डायरेक्ट तुम्हाला निबंध लिहायला लावत नाही आपण. जशा पद्धतीने तुम्ही जिम मध्ये जाता, शरीराचा एक एक अवयव त्या ठिकाणी तो तुमचा ट्रेनर तुमच्याकडून मजबूत करून घेतो ना, तसं आहे निबंधामध्ये तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल. प्रत्येक मुद्द्यावर तुमचं त्या ठिकाणी प्रभुत्व येईल. जसं की इंट्रोडक्शन कसं करायचं, ब्रेनस्टॉर्मिंग कसं करायचं, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं करायचं, थीम्स कशा शोधायच्या, ह्या प्रत्येकावरती आपल्याला एक एक रविवार काम करायचंय. हे तुमचं आपण ह्या चेकलिस्टच्या माध्यमातून सगळं करून घेतो. उदाहरण दुसरं घ्या इथे. आता हा भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल. मग आता याच्यामध्ये पहिला इतिहास, भारतीय वारसा आणि संस्कृती. मग याच्यामध्ये उपघटक तयार केले आहेत बघा. प्राचीन भारतीय स्थापत्यकला, इंडो इस्लामिक स्थापत्यकला, आधुनिक स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, मातींची भांडी व त्याची परंपरा, भारतातलं संगीत, भारतातलं नृत्य, चित्रपट, भक्ती आणि सुफी चळवळी आणि इतर महत्वपूर्ण घटक. म्हणजे आर्ट अँड कल्चर जो आहे अशा वेगवेगळ्या 11 उपघटकामध्ये डिवाइड केलेलं आहे. मग जे शिक्षक काय करतात, त्यांच्याकडे ही चेकलिस्ट असते, तुम्हाला ते पाठवतायत, पण त्यामध्ये इथे तुमचं तारीख लिहून ठेवलेली असते. या ठिकाणी तुमच्या तारखा लिहिलेल्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला शिक्षक तुमचे म्हणतात आणि हे तुमचं, तुम्ही आणि तुमचे शिक्षक आणि तुमचं स्वॉट अनालिसिस, तुमच्या अभ्यासाची सध्या कुठे पोझिशन आहे याच्यानुसार हे ठरतं. उदाहरण घेऊया, अगदी तुम्ही बिगिनर आहात तर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी असं सांगितलं की हे बघ आज काय कर तू, 29 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबर या 2 दिवशी तू काय कर, प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा हा टॉपिक कव्हर कर. 2 दिवस आहे, किती वेळ देतोय, 3 तास. ठीक आहे, हरकत नाही. मग त्या पद्धतीने हे कव्हर कर. इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीसाठी मग काय कर तू 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर हे 2 दिवस दे. किंवा आधुनिक स्थापत्य कला, अरे फार मोठा चॅप्टर नाहीये, छोटासा चॅप्टर आहे, एका दिवसात कव्हर होईल. 2 नोव्हेंबरला आपण काय करूया, हा चॅप्टर कव्हर करूया. शिल्पकला, स्थापत्य कलेचा पूर्ण अभ्यास केला असल्या कारणाने हा सुद्धा एका दिवसात होईल, तर 3 नोव्हेंबर या एका दिवसामध्ये तो कव्हर होईल. काय झालं याच्यामुळे, तुम्हाला क्लॅरिटी आली की सर मला 2 तारखेला काय करायचे, हा हे मी तेवढंच वाचणार, तेवढंच चांगल्या पद्धतीने कव्हर करणार.
कारण तुम्हाला माहिती आहे बाकीचे टॉपिक पण मी करणार आहे. सरांनी मला एक शेड्यूल दिलेलं आहे, टार्गेट दिलेलं आहे आणि याच्यामुळे एक क्लॅरिटी येते, कॉन्फिडन्स येतो. आणि त्याच दिवशी आपल्याला हे पण कळतं, अरे मला 2 तारखेला ना हे आधुनिक स्थापत्यकला संपवायचं होतं, नाही संपलं. कळलं का नाही लगेच त्या दिवशी फीडबॅक तुमचा तुम्हालाच मिळाला. ते शिक्षकांना तर कळणारच आहे, पण तुमचं तुम्हालाच मिळतं ते. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, जर समजा 2 तारखेला तुम्हाला असं झालं की अरे 3 तासात कव्हर करायचं होतं, 2 तासात कव्हर झालं, वा हुर्रे, आपल्याला काय आपला कॉन्फिडन्स वाढला, अरे मी 2 तासात कव्हर केलं बरं का, आता 1 तास माझ्याकडे आहे, काही हरकत नाही. तुला काही जे छंद असेल ते कर. स्वतःला पण ट्रीट देता आली पाहिजे, स्वतःला बक्षीस देता आलं पाहिजे. पण ते कधी, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे चेकलिस्टने जाता तेव्हा. आणि हे चेकलिस्ट ही आपल्या या स्वाध्यायाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तर हे लक्षात घ्या. या पद्धतीने आपण हे करत असतो. आणि एवढंच नाही तर तुम्हाला एक ट्रॅकर दिला जातो आणि त्या ट्रॅकरच्या माध्यमातून तुमचं ट्रॅक ठेवलं जातं. एक आपली डायरी असते, डायरी स्वरूपातलं ट्रॅकर असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरात तुम्ही काय काय केले ते सगळं लिहायचं आहे, मांडायचं आहे. त्याचा तुम्हालाही फायदा होतो, आम्हालाही फायदा होतो. प्रत्येक आठवड्याला जी मीटिंग असते आपली, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी घेऊन यायच्या असतात. त्याच्या आधारावर तुमचं विश्लेषण केलं जातं. सो हा एक प्रकार त्यातला तुम्हाला सांगायचा होता. मग याच पद्धतीने आपण जर बघितलं तर जसं सूक्ष्म घटक निहाय विश्लेषण असेल, घटक व उपघटक आधारावर तुमचे प्रश्न असतील, दैनंदिन सराव असेल, निवडक आणि उत्कृष्ट आदर्श उत्तर असतील, हे सगळी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जातात आणि याच्या माध्यमातून तुमची तयारी केली जाते. आणि याच्यामध्ये प्रत्येक शिक्षक काय करतो बघा, प्रत्येक शिक्षक जो आहे, प्रत्येक मेंटॉर जो आहे, हा काय करतो, तर तो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्या विषयाचा तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, त्या अप्रोच बिल्डिंग वरती तो काम करतो. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय, तर नक्की पॉलिटीसाठी आपण काय कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, हा अप्रोच कसा डेव्हलप करायचा, हे तुम्हाला तो पहिल्या ओरिएंटेशन सेशन मध्ये सांगतोय की पॉलिटी ह्या विषयामध्ये तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत. दुसरं मग तो तुम्हाला काय करतो, त्याचं PYQ आणि सिलेबसचं विश्लेषण जे आहे हे कसं करायचं याच्याबद्दल तुम्हाला तो मार्गदर्शन करतो. हा आत्मा आहे, हा पाया आहे, हे करायचं कसं हेच कळणं फार महत्वाचं आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी तो सांगतोय. तिसरं, तो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस आणि त्यांचा पुन्हा काय प्रायोरिटी तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. नक्की काय वाचायचंय, लक्ष्मीकांत पासून सुरुवात करायची का, नाही कपाळ मोक्ष होतो, ऍक्सिडेंट नाही करायचंय, मग NCERT पासून करूया, स्टेट बोर्ड पासून करूयात. मग ते कसं वाचायचं, कुठं कसा क्रम असला पाहिजे, हे सगळं तो त्या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. हे झाल्यानंतर मग ते काय करतायत, तुमचं पूर्ण शेड्यूल त्या ठिकाणी तयार करतायत. शेड्यूल जे मी आता सांगितलं तुम्हाला, तुमची जी चेकलिस्ट आहे ती चेकलिस्ट तयार केली जाते आणि तुम्हाला कळतं की अरे मला माझा पॉलिटी किती दिवसात संपणार आहे, हे तुम्हाला अगदी मायन्यूटली डेट वाईज कळतं. हे कळलं त्याच्यानंतर मग तुम्हाला आता काय शेड्यूल मिळालंय, मग तुमचे टॉपिक ठरलेत, मग टॉपिक नुसार तो तुम्हाला काय करतो, रीडिंग कसं करणार हे सांगतो. रीडिंग झाल्यानंतर नोट्स कशा काढायच्या हे तुम्हाला सांगितलं जातं आणि त्यानंतर आपल्याकडून तुम्हाला जे क्वेश्चन्स अवेलेबल करून दिले जातात त्याचं तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं असतं. सो डेली बेसिसवरती रीडिंग करणं, नोट्स काढणं आणि क्वेश्चन आन्सर लिहिणं हे तुमचं काम शिल्लक राहतं फक्त. मग दिलेल्या तारखेला जो टॉपिक असेल तेवढा बघायचा, ते वाचायचं, नोट्स काढायच्या, लिहायचं, वाचायचं, नोट्स काढायचं आणि लिहायचं, एवढं तुमचं काम आहे. बरं, यामध्ये जर तुम्हाला कुठे काही डाऊट आला, येस तुम्ही ऑन डिमांड सुद्धा मीटिंग घेऊ शकता. तुमच्या डिमांडनुसार तुम्हाला मीटिंग मिळतात. तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक, बरेचसे शिक्षक अगदी पर्सनल लेवलला जाऊन तुम्हाला मदत करतात, त्यामुळे त्यांचे फोन नंबर वगैरे सहसा तुमच्याकडे असतात, त्यामुळे ते अवेलेबलच असतात. मेथड्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे होतं काय की तुम्हाला कुठेही अडचण येत नाही, तुम्हाला अडकत नाही तुम्ही कुठेही, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने मायन्यूट लेवलला जाऊन तुम्ही सगळा तुमचा सिलेबस कव्हर करता. तुमच्या सगळ्या टॉपिक्सवरती नोट्स रेडी आहे, तुमची अंडरस्टँडिंग पक्की आहे, तुमचं क्वेश्चन आन्सर लिहिलेलं आहे, तुम्ही PYQ लिहिलेले आहेत, आणखी काय पाहिजे. बरं, हे डेली बेसिसवर तुम्ही लिहिता ते लिहिताच, पण याच्या बरोबरच तुम्ही काय करताय, तुमचं जे आन्सर रायटिंग आहे बरं का, तर हे तुम्ही डेली बेसिसवर तर लिहिताच, त्याचबरोबर तुमच्या काही ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत त्या सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी आपण घेतो. जे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत ते सुद्धा होत आहे. काही विद्यार्थी अगदी PYQ लिहित असतात, लिहा, काही हरकत नाहीये.
अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं कंटिन्युअस आन्सर रायटिंग प्रॅक्टिस त्या तिथे होत राहते. आणि मित्रांनो, असा हा आपला स्वाध्याय जो प्रोजेक्ट आहे, या स्वाध्याय प्रोजेक्टच्या अंतर्गत नाव जरी स्वाध्याय असलं तरी नेहमीच तुमच्यासोबत श्रीकृष्णाप्रमाणे आमचा प्रत्येक मेंटॉर हा सोबत असतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही. आणि जी गरज आहे या परीक्षेची ती म्हणजे आन्सर रायटिंग, त्याच्यावरती तुमची कमांड येऊन जाते. मित्रांनो, याच स्वरूपात आपला हा वर्षभराचा आणि वेगवेगळ्या प्रकार त्याच्यामध्ये स्वरूप आहे. वर्षभर, 1.5 वर्ष, 2 वर्ष या पद्धतीने त्याच्या बॅचेस आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये काही शंका असेल, अडचण असेल, प्रत्यक्ष येऊन भेटायचं असेल, भेटू शकता. आपल्या ऑफिसला टेलिफोन नंबर्स आहेत दिलेले, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. कुठल्याही प्रकारे अडचण शंका असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भेटा आणि शंका समाधान करून लवकरात लवकर या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. कारण आयोगाने त्यांचं शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे. आता तुम्हाला तुमचं शेड्यूल बनवून त्यानुसार काम करावं लागेल. आयोगाला फक्त परीक्षा घ्यायची आहे, पण तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे. आणि तयारी करण्याचा हा जो काही काळ आहे त्याला मात्र वेळ लागतो. हा वेळ दवडू नका. मित्रांनो, जर तुम्ही 26ची किंवा 27ची तयारी करत असाल, आता आपल्याला थांबून चालणार नाहीये. आपल्याला लवकरात लवकर आपला जो संकल्प आहे, मला अधिकारी व्हायचंय ना, तर ते प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. एक पाऊल किमान आपल्याला पुढे टाकावं लागेल. तर निश्चितपणे आपण त्या एक पावलाने का असेना पण आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचू. बरोबर आहे मित्रांनो? वेळ निघून जातोय, वेळ निघून जातो. 2025 हे वर्ष संपायला अवघा काही महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. 2025 संपला असेल, तुम्ही थांबू नका. ठीक आहे? तेव्हा त्वरा करा आणि या आपल्या उपक्रमाअंतर्गत लवकरात लवकर सुरुवात करा. कुठलीही अडचण आली तर आम्ही आहोतच भेटण्यासाठी. ठीक आहे? फक्त संपर्क साधा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.